हरि ओम श्री परमात्मने नमः। अथैकादशोऽध्यायः। भगवत कृपेने आपण गीता सत्र आरंभ केलेलं आहे। 10व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनावर विशेष कृपा करून म्हटलं की संपूर्ण जगत अर्थात अनंत सृष्टी माझ्या कोण्या एका अंशामध्ये असतात। असा तो मी तुझा सारथी बनलेला असून तुझ्या घोड्यांचा लगाम आणि चाबूक घेऊन बसलेलो आहे। त्याचप्रमाणे तुझ्या आज्ञेचंही पालन करत आहे। जर सर्व विभूती आणि योग याचा महान आधार असलेला मी तुझ्यासमोर बसलेला आहे, तर तुला वेगवेगळ्या विभूती जाणून घेण्याची काय आवश्यकता आहे? ही गोष्ट ऐकून जेव्हा अर्जुनाची दृष्टी भगवंताच्या अनंत महान कृपेवर गेली, तेव्हा ते मोठ्या आश्चर्यात पडले आणि एकदम म्हणाले, 11 अध्यायाला आरंभ। अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। अर्जुन म्हणाले, प्रभो, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझं हे अज्ञान नाहीसं झालं। भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्। कारण की हे कमलदल नयना, मी आपल्याकडून प्राण्यांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकलेलं आहे। त्याचप्रमाणे आता आपला अविनाशी प्रभावसुद्धा ऐकला आहे। एवमेतद्यथार्थत्व मात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूप मैश्वरं पुरुषोत्तम। हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे। हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे। मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्। हे प्रभो, जर मला आपलं ते स्वरूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल, तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा। परमश्रद्धाळू आणि परमप्रेमी अर्जुनाने अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर 3 श्लोकांमध्ये भगवंत आपल्या विश्वरूपाचं वर्णन करीत ते पाहण्याची आज्ञा अर्जुनाला देत आहेत। श्री भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। भगवान म्हणाले, हे पार्था, आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची, नाना रंगाची आणि नाना आकारांची अलौकिक अशी रूप पहा। पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा
बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. हे भरतवंशी अर्जुना, माझ्यामध्ये आदितींच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना, 2 अश्विनी कुमारांना आणि 49 मरुद्गणांना पहा. त्याचप्रमाणे आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा. इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि. हे अर्जुना, या माझ्या शरीरात एकत्र असलेले चराचरासह संपूर्ण जग पहा. त्याचप्रमाणे इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा. अशा प्रकारे 3 श्लोकांमध्ये वारंवार आपलं अद्भुत रूप पाहण्याची पश्य पश्य असे म्हणून आज्ञा करूनही जेव्हा अर्जुन हा भगवंताचं रूप पाहू शकला नाही, तेव्हा तो पाहू न शकण्याचं कारण जाणणाऱ्या अंतर्यामी भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी देण्याची इच्छा व्यक्त करून भगवान म्हणू लागले, न तुमाम शक्यसे द्रष्टू मने नैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. परंतु हे अर्जुना, मला तू या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या सहाय्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा. अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन भगवंतांनी ज्या प्रकारे आपले दिव्य विराट रूप दाखवले त्याचं वर्णन आता 5 श्लोकामध्ये संजय करीत आहेत. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. संजय म्हणाले, हे महाराज, महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य रूप दाखवलं. अनेक वक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम दिव्यमाल्याम्बरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देव मनंतं विश्वतोमुखम. अनेक तोंडे, अनेक डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे, त्याचप्रमाणे दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त, अनंत स्वरूप, सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. वरील विराट स्वरूप परमदेव परमेश्वराचा कसा प्रकाश होता त्याचं वर्णन पुढील श्लोकामध्ये केलेलं आहे. दिव्य सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थितः यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. कसा तो प्रकाश होता? आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच होईल, म्हणजेच होणार नाही. भगवंताच्या त्या प्रकाशमय अद्भुत स्वरूपामध्ये
अर्जुनाने संपूर्ण विश्व कशा प्रकारे पाहिले ते सांगितलं जात आहे. तत्र एकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवादिदेव भगवान श्रीकृष्णाच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. आता अर्जुनाने भगवंताचं विराट रूप पाहिल्यावर काय झालं ते संजय सांगतायत. ततस्स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिर्भाषत. त्यानंतर तो अर्जुन आश्चर्यचकित झालेला आणि अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्. अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहामध्ये संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाला, शंकराला, सर्व ऋषींना, त्याचप्रमाणे दिव्य सर्पांना पाहत आहे. भगवंताचं रूप पाहिलं अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि त्या भगवंताच्या विश्वरूपामध्ये दिसणाऱ्या दृश्याचं वर्णन करत विश्वरूपाचं स्तवन अर्जुन करत आहे. अनेक बाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, अनेक पोटे, अनेक तोंडे, अनेक डोळे असलेले तसेच सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेले पाहत आहे. हे विश्वरूपा, मला आपला ना अंत दिसत, ना मध्य दिसत, ना आरंभ दिसत आहे. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ताद् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा तसेच चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजांचा समूह असे प्रज्वलित अग्नी आणि सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त, पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्याद असं पाहत आहे. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्यय शाश्वत धर्मगुप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. प्रभो, आपणच जाणण्यायोग्य परब्रह्म आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादी धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असं मला वाटते. अनादिमध्यांत मनंत वीर्य मनंत बाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं
स्वतेजसा विश्वमिदं तपंतं. प्रभो, आपण आदी मध्य आणि अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले चंद्र आणि सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्यांचं मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापवणारे असे आहात, असं मला दिसत आहे. द्यावा पृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः. दृष्टाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. हे महात्मन, हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपल्या एकट्यानेच व्यापून राहिले आहे किंवा एकट्यानेच व्यापून टाकले आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झालेले आहेत. अमीहि त्वां सुरसंगा विशन्ति केचित् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति. स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. तेच देवांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावाचं गुणांचे वर्णन करीत आहेत. तद्वत त्याचप्रमाणे महर्षी आणि सिद्धांचे समुदाय सर्वांचे कल्याण हो अशी मंगल आशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करत आहेत. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च. गंधर्वयक्षासुरसिद्धसंघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. 11 रुद्र, 12 आदित्य, तसेच 8 वसु, साध्यगण, विश्वेदेव, 2 अश्विनी कुमार, मरुद्गण आणि पितरांचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचे समुदाय आहेत. हे सर्व चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत. रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं लोकाप्रव्यथि दृष्ट्वा लोकाप्रव्यथितास्तथाहं. हे महाबाहो, आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या आणि पाय असलेले, अनेक पोटांचे, अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत. मीही व्याकुळ होत आहे. नभस्पृशं दीपमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. कारण हे विष्णू, आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी अनेक रंगांनी युक्त पसरलेली तोंडे, तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झालेले माझे धैर्य आणि शांती नाहीशी झालेली आहे. दंष्ट्राकराला निचते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दाढांमुळे भयानक आणि प्रलयकाळच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपलंय. म्हणून हे देवादिदेवा,
हे जगन्निवासा आपण प्रसन्न व्हा. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रास सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळे आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत प्रवेश करत आहेत, घुसत आहेत आणि कित्येक डोकी चिरलेले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. दोन्ही सैन्यामध्ये योद्धे कशा प्रकारे भगवंताच्या विक्राळ मुखामध्ये प्रविष्ट होताना अर्जुन पाहत आहे हे आता पुढच्या 2 श्लोकामध्ये नद्यांच्या जलाच्या दृष्टांताने आणि त्यानंतर पतंगाच्या दृष्टांताने अर्जुन स्पष्ट करते. अर्जुन म्हणतो, देवा, ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात, अर्थात समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्यलोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहेत. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास् तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः. जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, त्याचप्रमाणे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत. दोन्ही सैन्यातील लोकांच्या प्रवेशाचे दृष्टांताद्वारे वर्णन करून आता त्या लोकांना भगवंत कशा प्रकारे नष्ट करीत आहेत याचं वर्णन केलं जात आहे. लेलिह्यसे ग्रसमानसमन्ताल्लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत् समग्रं भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णो. प्रभो, आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात. हे विष्णू, आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवित आहे. आख्याहि मेको भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिं. मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात. हे देवश्रेष्ठा, आपणास नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो, कारण आपली ही करणे मला कळत नाही. अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यानंतर भगवंत आपलं उग्ररूप धारण करण्याचं कारण सांगतात. त्या अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः.
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनिकेषु योधाः. श्री भगवान म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध नाही केलेस तरीही या सर्वांचा नाश होणारच आहे. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. म्हणूनच तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेत. हे सव्यसाची तू फक्त निमित्त मात्र हो. द्रोणंच भीष्मंच जयन्द्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार, भिवू नकोस. युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील म्हणून युद्ध कर. अशा प्रकारे भगवंताच्या मुखाने सर्व गोष्टी ऐकल्यावर अर्जुनाची स्थिती कशी झाली आणि त्याने काय केलं या जिज्ञासेबद्दल संजय आता वर्णन करून सांगतायत. संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीत भीत प्रणम्य. संजय म्हणाले, भगवान केशवांचं हे बोलणं ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गदित होऊन तो म्हणाला, आता 36व्या श्लोकापासून तर 46व्या श्लोकापर्यंत भगवंताचं स्तवन, नमस्कार आणि क्षमा याचना यासह अर्जुनाने केलेल्या प्रार्थनेचं वर्णन आहे. त्यात प्रथम स्थानी या पदाचा प्रयोग करून जग हर्षित होणे इत्यादींचं औचित्य तो सांगत आहे. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रभृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी, आपलं नाव, आपले गुण, आपला प्रभाव यांच्या वर्णनाने जग आनंदित होते, तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. त्याचप्रमाणे भ्यालेले राक्षस दश देशात पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत. हे योग्यच आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये स्थाने या पदाचा प्रयोग करून सिद्ध समुदायांनी नमस्कार इत्यादी करणे हे उचित असल्याचे सांगितले होते. आता 4 श्लोकामध्ये भगवंतांच्या प्रभावाचं वर्णन करून तीच गोष्ट सिद्ध करीत अर्जुन वारंवार नमस्कार करीत आहेत अशा प्रकारे दाखवलेलं आहे. कस्माच्च तेन न मेरन् महात्मन्
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. हे भगवन, हे महात्मन, ब्रह्मादेवाचे ही आदिकारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? कारण हे अनंता, हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, जे सत, असत व त्या पलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंद घन ब्रह्म आहे, ते आपणच आहात. त्वमादिदेवा पुरुषा पुराणस् त्वमस्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनंतरूप. आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात. आपण या जगाचं परम आश्रय स्थान आहात. जग जाणारेही आपणच, जग जाणणारेही आपणच आणि जाणण्यायोग्यही आपणच. परम धामही आपणच. आणि हे अनंतरूपा, आपण हे सर्व विश्व व्यापलेलं आहे. वायुर्यमोऽग्निर्वरुण शशांख प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. प्रभो, आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात. आपल्याला हजारो वेळा नमस्कार नमस्कार असो. आपल्याला आणखीही वारंवार नमस्कार नमस्कार असोत. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वं. हे अनंतशाली, आपल्याला पुढून आणि मागूनही नमस्कार. हे सर्वात्मका, आपल्याला सर्व बाजूनी नमस्कार असो. कारण हे अनंत पराक्रमी, हे अनंत पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापलेलं आहे. म्हणून आपण सर्व रूप आहात. अशा प्रकारे भगवंताची स्तुती आणि त्यांना प्रणाम करून आता भगवंताची गुण, रहस्य आणि महात्म्य यथार्थपणे न जाणल्यामुळे वाणी आणि क्रिया यांच्याद्वारे केलेल्या अपराधांबद्दल क्षमा करण्यासाठी अर्जुन भगवंतांना 2 श्लोकांमध्ये प्रार्थना करीत आहेत. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्. प्रभो, आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल आणि हे अच्युता, माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या सपक्ष जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा
आपणाकडे मी क्षमा मागत आहे. अशा प्रकारे अपराधांना क्षमा करण्यासाठी प्रार्थना करून आता पुढील 2 श्लोकात अर्जुन भगवंताच्या प्रभावाचं वर्णन करतो आणि अपराध क्षमा करण्याच्या त्यांच्या योग्यतेचं प्रतिपादन करीत भगवंतांना प्रसन्न होण्यासाठी पुन्हा प्रार्थना करीत आहे. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्य प्रतिमप्रभाव. आपण या चराचर जगताचं जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरु आणि अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीय प्रभावा, त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही आहे. मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल? तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादयित्वा महमीशमिड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रियप्रियायार्हसि देव सोढून. म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणावर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून मी प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. अशा प्रकारे आपल्या अपराधासाठी भगवंताची क्षमा याचना करून अर्जुन आता 2 श्लोकांमध्ये भगवंतांना चतुर्भुज रूपाचं दर्शन घडवण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. प्रभो, पूर्वी न पाहिलेले आश्चर्य, आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदी झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळही होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णू रूपच दाखवा. हे देवेशा, हे जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा. किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. मी पाहिल्यासारखेच आपल्याला मुकुट धारण केलेले, तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. आणि म्हणून हे विश्वस्वरूपा, हे सहस्रबाहू, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रगट व्हा. अर्जुनाने अशी प्रार्थना केल्यावर आता पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंत हे आपल्या विश्वरूपाचा महिमा आणि दुर्लभता याचं वर्णन करीत 49व्या श्लोकामध्ये अर्जुनास आश्वासन देत चतुर्भुज रूप पाहण्यास सांगत आहेत. श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम. भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योग शक्तीच्या प्रभावाने हे माझं परम तेजोमय
सर्वांचे आदी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवलं, ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते. न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. हे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारच्या विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञांच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक कर्मांनी आणि उग्र तपश्चर्यांनीही तुझ्या खेरीज दुसऱ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही. मा ते व्यथा मा च विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिद्रुं ममेदं व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने तेच माझे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. अशा प्रकारे चतुर्भुज रूपाचं दर्शन घेण्यास अर्जुनाला आज्ञा देऊन भगवंताने काय केलं हे आता संजय धृतराष्ट्राला सांगतायत. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणाले, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखवलं आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत झालेल्या अर्जुनाला धीर दिला. अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृतः सचेता प्रकृतिं गतः. अर्जुन म्हणाले, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. अशा प्रकारे अर्जुनाचे वचन ऐकल्यावर भगवंत आता 2 श्लोकामध्ये आपल्या चतुर्भुज देवरूपाचा दर्शनाची दुर्लभता आणि त्याचा महिमा वर्णन करीत आहेत. श्री भगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात. नाहं वेदैर्न तपसा न दानेन चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसि मां यथा. अर्जुना, जसे तू मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचं दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही. जर वरील उपायांनी प्रभो तुमचं दर्शन होणार नाही तर कोणत्या उपायाने होऊ शकेल.
अशी जिज्ञासा झाल्यानंतर भगवान परमात्मा ती जिज्ञासा शमन करण्याकरता म्हणतात, भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप। हे परंतप अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुज रूपधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्वतः जाणणे, तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे। अनन्य भक्तीने भगवंतांना पाहणे, जाणणे आणि ऐक्यभावाने प्राप्त करून घेणे या गोष्टी सुलभ आहेत असं सांगितल्याने अनन्य भक्तीचे स्वरूप जाणण्याची आकांक्षा झाल्यानंतर आता अनन्य भक्तांच्या लक्षणाचं वर्णन केलं जात आहे। माझे अनन्य भक्त कसे असतात? मत्कर्म कृन् मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव। हे अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्य कर्म करणारा आहे, मलाच परम आश्रय मानणारा आहे, माझा भक्त आसक्तीरहित असतो आणि सर्व प्राणीमात्रांविषयी वैरभाव बाळगत नाही, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो। या ठिकाणी भगवान परमात्मा भक्ताकरता काही विशेषणं लावतायत। यामध्ये मत्कर्मकृत भगवान म्हणतात। भक्त कसा असतो? मत्कर्मकृत असतो। म्हणजे काय? जो मनुष्य स्वार्थ, ममता आणि आसक्ती यांचा त्याग करून सर्व काही भगवंताचं आहे असं समजून स्वतःला फक्त निमित्त मात्र मानून यज्ञ, दान, तप, खाणेपिणे आदी व्यवहार, सर्व शास्त्रविहित कर्तव्य कर्मे ही निष्काम भावनेने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे करतो, तो मत्कर्मकृत आहे। म्हणजे भगवंतासाठी भगवंताची कर्मे करणारा तो आहे। भगवान म्हणतात, माझा भक्त मत्परमः असतो। मत्परमः म्हणजे काय? जो भगवंतालाच परम आश्रय, परम गती, एकमात्र शरण जाण्यास योग्य मानतो, सर्वोत्तम, सर्वाधार, सर्वशक्तिमान, सर्वांचा सुहृद, परम आत्मीय आणि सर्वांचे सर्वस्व समजतो। तसेच भगवंताच्या प्रत्येक विधानामध्ये नेहमी तो प्रसन्न राहतो, तो मत्परमः म्हणजे भगवंताचा परायण होय। पुढे भगवान म्हणतात की माझा भक्त कसा असतो? मद्भक्तः। भगवंताविषयी अनन्य प्रेमाने युक्त झाल्यावर जो भगवंतामध्येच तन्मय होऊन नित्य निरंतर भगवंताचं नाम, रूप, गुण, प्रभाव आणि लीला इत्यादींचं श्रवण, कीर्तन आणि मनन इत्यादी करीत असतो, त्याच्याशिवाय ज्याला क्षणभरही चैन पडत नाही आणि जो भगवंताच्या दर्शनासाठी अत्यंत उत्कंठतेने निरंतर लालसा बाळगतो, तो मद्भक्त म्हणजे भगवंताचा भक्त आहे। पुढे भगवान म्हणतात संगवर्जितः। याचा भावार्थ काय? तर बघा, शरीर, पत्नी, पुत्र, धन, घर, कुटुंब तसेच मान, मोठेपणा इत्यादी जितके म्हणून या लोकीचे आणि परलोकीचे भोग्य पदार्थ आहेत, त्या सर्व जड चेतन पदार्थांबद्दल ज्याला किंचितही आसक्ती उरलेली नाही, भगवंता सोडून ज्याला कुणाबद्दलही प्रेम वाटत नाही, तो संगवर्जित म्हणजे आसक्तीरहित आहे। पुढे भगवान म्हणतात भक्त कसा असतो? सर्वभूतेषु निर्वैर। म्हणजे काय? सर्व प्राण्यांना भगवंताचेच रूप मानणे किंवा सर्वांमध्ये एकमात्र भगवंतच व्याप्त आहे असं समजल्यामुळे कोणाकडूनही कितीही गैरव्यवहार झाला तरी त्याच्या मनात कोणताही विकार येत नाही, तसेच त्याला कोणत्याही प्राण्याबद्दल किंचितही द्वेष
किंवा वैरभाव उरला नाही तो सर्वभूतेषु निर्वैर म्हणजे सर्व प्राण्यांविषयी वैरभावाने रहित असा असतो. अशा प्रकारे वरील लक्षणाने युक्त असा जो भगवंताचा अनन्य भक्त आहे तो भगवंताला प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे या श्लोकामध्ये अनन्य भक्तांची लक्षणं सांगून आता भगवान परमात्म्याने 11व्या अध्यायाला विराम दिलेला आहे. हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूपदर्शन योगो नाम 11ोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या व योगशास्त्रमय श्रीमद भगवद्गीता उपनिषदरूपी श्रीकृष्णार्जुन संवादामध्ये विश्वरूप दर्शन योग नावाचा 11वा अध्याय पूर्ण झालेला आहे. हरिः ओम तत्सत. हरिः ओम तत्सत. हरिः ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.